नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर CPT2 या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर विथ सोल्यूशन। ओके, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पदासाठी आपण आज हा क्वेश्चन पेपर इलेक्ट्रिकल या ब्रँचचा असणार आहे। इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पोस्टसाठी ज्या उमेदवारांनी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक पहिला घेऊयात। पहा, प्रश्न क्रमांक फर्स्ट काय सांगत आहे, ए फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर सिंगल फेज मोटार। ओके, प्रश्न क्रमांक काय सांगत आहे, ए फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर सिंगल फेज मोटार इज टू बी कॅरीड फ्रॉम इट्स फाउंडेशन टू द वर्क बेंच फॉर रिपेअर। ओके, सिंगल फेज HP मोटार रिपेअर करण्यासाठी वर्क बेंचवरून काढून रिपेअर करायचा असेल तर तुम्ही सर्वात अगोदर पहिली स्टेप काय कराल हे या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे। तर ऑप्शन आहे फर्स्ट, रिमूव्ह फाउंडेशन बोल्ट। ओके, सर्वात अगोदर फाउंडेशन बोल्ट काढाल। सेकंड आहे रिमूव्ह टर्मिनल कनेक्शन, त्याचे टर्मिनल कनेक्शन तुम्ही रिमूव्ह कराल। थर्ड ऑप्शन आहे रिमूव्ह फ्यूजेस किंवा फ्यूज बंद कराल। आणि फोर्थ ऑप्शन आहे स्विच ऑफ दी मोटार। सो सर्वात अगोदर फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायची आहे, स्विच ऑफ दी मोटार हे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पहिल्यांदा स्विच ऑफ करायचं आहे आणि बाकी नंतर ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला करायच्या आहेत। ठीक आहे, स्विच ऑफ दी मोटार हा योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। सेकंड क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 2, इफ यू ऑब्झर्व ए पर्सन रिसिविंग ॲन इलेक्ट्रिक शॉक, फर्स्ट स्टेप यू विल इन्श्युअर टू। ओके, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला करंट लागताना पाहत असाल तर काय पहिल्यांदा तुम्ही पहिली स्टेप काय कराल हे या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। ऑप्शन आहे स्विच ऑफ द सप्लाय दॅट इज फार अवे। ओके, नेक्स्ट आहे मूव्ह द पर्सन विथ बेअर हँड। थर्ड ऑप्शन आहे पुश ऑर पुल द विक्टीम अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कंडक्ट ऑफ लिव्ह इक्विपमेंट विदाउट कॉजिंग सिरियस इंजुरी टू द विक्टीम यूजिंग रबर ग्लोव्ज। ओके, फोर्थ ऑप्शन आहे चूज लूजन हिज क्लॉथ। ओके, सो या ठिकाणी पहिलं स्टेप तुम्ही काय करायला पाहिजे, पुश ऑर पुल द विक्टीम अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कंडक्ट ओके ऑफ लिव्ह इक्विपमेंट विदाउट कॉजिंग सिरियस इंजुरी टू द विक्टीम यूजिंग रबर ग्लोव्ज। रबर ग्लोव्ज घालून तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीला त्या विक्टीमला त्या पॉईंटपासून काय करायचं आहे, दूर ढकलायचं आहे। ही फर्स्ट स्टेप तुम्हाला करायची आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, इफ ए पर्सन आफ्टर इलेक्ट्रोक्युशन हॅज रिसिव्ड बर्न अँड इंजुरी इन द चेस्ट, द फॉलोइंग मेथड ऑफ। ओके, प्रश्न काय सांगत आहे, इफ अ पर्सन आफ्टर इलेक्ट्रोक्युशन हॅज रिसिव्ड बर्न अँड injury in the chest, then following method of resuscitation is employed। ओके, काय विचारलं आहे, एखाद्या व्यक्तीला किंवा करंट लागला असेल तर पहिल्यांदा तुम्ही फर्स्ट स्टेप काय कराल। ओके, ऑप्शन आहे माउथ टू माउथ मेथड ऑफ रिससायटेशन। ओके, रिसर्क्युलेशनची श्वासोच्छ्वास जी द्यायची आहे माउथ टू माउथ तुम्ही देऊ शकता। सेकंड ऑप्शन आहे स्कॅपलर मेथड, थर्ड ऑप्शन आहे नेल्सन मेथड आणि फोर्थ ऑप्शन आहे दोन्ही स्कॅपलर मेथड आणि नेल्सन मेथडनी। हे काय आहेत तर हे आर्टिफिशियली रेस्पिरेशन सिस्टीम आहेत। ओके, सो तर या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, माउथ टू माउथ मेथड। ओके, फर्स्ट ऑप्शन काय असणार आहे, माउथ टू माउथ मेथड। अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीला वाचू शकता किंवा श्वासोच्छ्वास देऊन माउथ टू माउथ श्वासोच्छ्वास देऊन त्याचे श्वासोच्छ्वास पुन्हा चालू करू शकता। हे तुम्हाला विचारलेलं आहे। फर्स्ट स्टेप तुम्ही हे करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 4, द सिम्बॉल ऑफ
the symbol for indicating a DC type of measuring instrument is. ओके, DC टाईप चा सिम्बॉल या ठिकाणी विचारलेला आहे. तर ऑप्शन तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऑप्शन 4 काय असणार आहे, राईट असणार आहे. फॉर DC साठी विचारलेला आहे. तर अशा प्रकारे DC साठी असणार आहे. तर AC साठी ज्यावेळेस विचारलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट हे अशा प्रकारे असणार आहे. हे AC. ओके, and for DC this one is the DC is the right. Okay, so option 4 is the right answer. Next question पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 काय सांगत आहे, the color of wire used to indicate positive terminal of DC voltage supply. Okay, positive terminal of DC voltage supply या वायरचं कलर काय असणार आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट ब्लॅक, सेकंड आहे ब्ल्यू, थर्ड ऑप्शन आहे रेड, फोर्थ ऑप्शन आहे ग्रीन. सो पॉझिटिव्ह टर्मिनल विचारलेलं आहे. तर या ठिकाणी रेड कलरच्या पॉझिटिव्ह असणार आहे वायर. ठीक आहे, तर ऑप्शन थर्ड काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 6, हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू 230 volt 200 watt lamp when connected to 230 volt supply. ओके, तर या ठिकाणी काय विचारलं आहे, करंट विचारलेलं आहे. किती करंट फ्लो होणार आहे 200 वॅट लॅम्प विच इज कनेक्टेड टू 230 वोल्ट. ओके, काय विचारलं आहे 230 वोल्टमध्ये. सो या ठिकाणी फॉर्म्युला आहे I = V/R. ओके, सो आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. करंट विचारलेलं आहे, काय करायचं आहे, करंट विचारलेलं आहे. V किती दिलेला आहे 200. ओके, आणि R किती दिलेलं आहे 230 वोल्ट. सो हा शून्य कटला 20/23. तर या ठिकाणी आन्सर काय असणार आहे 0.86 एम्पियर काय असणार आहे, हे करंट असणार आहे. ओके, 0.86 हा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. I = V/R. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 काय सांगत आहे, ए 3 रेजिस्टन्स. ओके, प्रश्न क्रमांक 7, ए 3 रेजिस्टन्स R1, R2, R3 ऑफ व्हॅल्यूज 10 ओहम, 20 ओहम, 30 ओहम रेस्पेक्टिवली आर कनेक्टेड इन सिरीज. ओके, काय विचारलं आहे R1, R2, R3 आर कनेक्टेड विच इज इन सिरीज. ओके, R1, R2, R3 which is connected into series. I1, I2, I3 are the respective current through these resistance. ओके, I1, I2, I3 हे काय आहेत, करंट आहेत. I1, I2, I3. ओके, I1, I2, I3 हा रेजिस्टन्स आहे. द I इज द टोटल करंट ऑफ दिस कॉम्बिनेशन. तो रिलेशनशिप विचारलेला आहे I1, I2 आणि I3चं. तर या ठिकाणी रेजिस्टन्स ज्यावेळेस सिरीजमध्ये कनेक्टेड असतो त्यावेळेस सेम करंट काय होतं, फ्लो होतो. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पॉईंट. सेम करंट आर टू बी फ्लो वेन रजिस्टर्स आर टू बी कनेक्टेड इन सिरीज विथ रेस्पेक्टिवली. सो ऑप्शन फर्स्ट या ठिकाणी काय असणार आहे, I = I1 + I2 + I3 हे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 9, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल विल हॅव हायेस्ट रेजिस्टन्स. ओके, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल विल हॅव हायेस्ट रेजिस्टन्स. ओके, ऑप्शन आहे फर्स्ट स्टील, सेकंड नायक्रोम, थर्ड ऑप्शन आहे कॉपर आणि फोर्थ ऑप्शन या ठिकाणी काय असणार आहे, ॲल्युमिनियम. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, नायक्रोम. नायक्रोम मटेरियल हॅज हायेस्ट रेजिस्टन्स. ओके, हायेस्ट रेजिस्टिव्ह मटेरियल विच इज नायक्रोम.
नायक्रोम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. द मॅग्नेटिक लाईन्स इन अ बार मॅग्नेट ओरिजिनेट फ्रॉम. ओके, द मॅग्नेटिक लाईन्स इन अ बार. ओके, मॅग्नेटिक लाईन्स इन बार. ओके, ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात मॅग्नेटमध्ये, मॅग्नेटिक फील्ड, त्यामध्ये द मॅग्नेट, द लाईन बार इन मॅग्नेट इज ओरिजिनेट फ्रॉम, ओके, नॉर्थ पोल अँड टू द साऊथ पोल. सेकंड आहे साऊथ पोल अँड एंटर टू द नॉर्थ पोल. ओके, थर्ड ऑप्शन आहे सेंटर अँड एंटर टू दी नॉर्थ पोल. आणि फोर्थ ऑप्शन आहे सेंटर अँड एंटर टू दी साऊथ पोल. ओके, तर या पोलपासून साऊथकडे तयार होते का नॉर्थकडे, हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर योग्य आन्सर काय असणार आहे, नॉर्थ पोल टू अँड एंटर टू दी साऊथ पोल. ओके, ऑप्शन फर्स्ट काय असणार आहे या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ठीक आहे, नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेट ओरिजिनेटेड फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. these are the magnetic field which are to be generated into the magnet. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशापासून ओरिजिन होणार आहे, नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट इज द राईट आन्सर. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. इन केस ऑफ इलेक्ट्रोलायटिक प्रिपरेशन फॉर सेकंडरी बॅटरी ॲसिड इज ॲडेड विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, इन केस ऑफ इलेक्ट्रोलायसिस प्रिपरेशन फॉर सेकंडरी बॅटरी द ॲसिड ॲडेड वेन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इज बिलो. ओके, सो ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, ऑप्शन थर्ड 1250. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असली पाहिजे, 1250 पेक्षा कमी असली पाहिजे. 1250 पेक्षा कमी असली पाहिजे. फॉर प्रिपरेशन ऑफ सेकंडरी बॅटरी ॲसिड इज टू बी ॲडेड व्हेन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज बिलो 1250. ओके, नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. द फ्लॅटनेस ऑफ द सरफेस इज चेकड बाय. ओके, सरफेसचं फ्लॅटनेस कशाद्वारे चेक केलं जातं, तर ऑप्शन आहे फाईल, सेकंड आहे ट्राय स्क्वेअर, थर्ड ऑप्शन आहे सेंटर पंच आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑड लेग कॅलिपर. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, ट्राय स्क्वेअर. ट्राय स्क्वेअरनं काय केलं जातं, आपण फ्लॅटनेस ऑफ दी सरफेस विच इज टू बी चेकड बाय ट्राय स्क्वेअर. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. फॉर अ कटिंग. ओके, प्रश्न 13 काय सांगत आहे, फॉर कटिंग दिस सॉफ्ट मटेरियल सच ए ब्रॉन्झ, ब्रास, सॉफ्ट स्टील, हॅक्सॉ ब्लेड ऑफ डॅश डॅश पीच इज यूज्ड. ओके, फॉर कटिंग ब्रॉन्झ, ब्रास, सॉफ्ट स्टील, हॅक्सॉ ब्लेड, डॅश डॅश पीच इज टू बी रिक्वायर्ड. सो ऑप्शन आहे 1.8 mm, 1.4 mm, 0.8 mm आणि एनी वन ऑफ दी अबो. So which pitch of the hacksaw blade which is to be used, option 1 is the right answer. 1.8 mm pitch having hacksaw blade which is to be used for soft materials such as bronze, brass, soft steel, hacksaw blade. Okay, for cutting soft material 1.8 mm pitch is to be used. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. द टूल यूज्ड टू मार्क ए पॅरलल लाईन विथ रेफरन्स टू डेटम एज. ओके, पॅरलल लाईनपासून रेफरन्स ऑफ डेटम एजपासून मार्क करण्यासाठी कोणता टूल वापरला जातो. ऑप्शन आहे फर्स्ट डाई, सेकंड आहे चिझल, थर्ड ऑप्शन आहे ऑड लेग कॅलिपर आणि फोर्थ ऑप्शन आहे ड्रिल. सो ऑड लेग कॅलिपर काय केलं जातं, फॉर मार्किंग अ पॅरलल लाईन विथ रेफरन्स टू दी डेटम लाईन. ओके, काय केलं जातं, पॅरलल लाईन
विथ रेफरन्स टू दी डेटम पॉईंट हे ऑड लेग कॅलिपर काय केलं जातं, वापरलं जातं. ठीक आहे. विच ऑप्शन इज दी राईट, थर्ड ऑप्शन इज दी राईट. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 15. इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ ड्राईड वाइंडिंग should be. Okay, insulation resistance of dried winding should be, option is more than 100 ohm and less than 200 ohm. Option second, more than 500 ohm and less than 600 ohm. Third option, less than 100 ohm. आणि fourth आहे more than 1 million ohm. So right answer is more than 1 million ohm is the right answer असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 16. while checking the chalk using series ampere 1 ampere method the bulb should, okay, dash dash. Okay, while checking the chalk using series 1 ampere method the bulb should dash dash. Okay, so काय होणार आहे बल्ब, ऑप्शन आहे ग्लो डिम, सेकंड आहे ग्लो ब्राईट, थर्ड ऑप्शन आहे नॉट ग्लो आणि फोर्थ आहे फ्लिकर करू शकेल. ठीक आहे. तर या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, ग्लो डिम, ग्लो डिम. ओके. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 17. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ सीलिंग फॅन शुड बी dash dash direction looking from the ground. Okay, the direction of rotation of ceiling fan. Ceiling फॅनचं रोटेशन कोणत्या डायरेक्शनने असणार आहे हे या ठिकाणी आपण सांगायचं आहे. ओके, फ्रॉम दी डॅश डॅश लुकिंग फ्रॉम दी ग्राउंड. ओके, ग्राउंडपासून जर वर पाहिलं तर डायरेक्शन ऑफ सिलिंग फॅन कोणत्या डायरेक्शन असणार आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट इनिशियली क्लॉकवाईज देन अँटी क्लॉकवाईज, सेकंड आहे इनिशियली क्लॉकवाईज देन क्लॉकवाईज आणि थर्ड ऑप्शन आहे क्लॉकवाईज आणि फोर्थ आहे अँटी क्लॉकवाईज. सो फॅनचं डायरेक्शन कशा प्रकारे असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. फॅन कसा फिरतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 18. फॉर शायनिंग द केबल इन्सुलेशन द पेपर tool to be used. Okay, for shining cable insulation paper tool is to be used. Option first piler, second cutter, third slicer, fourth आहे stripper. Okay, so योग्य आन्सर काय असणार आहे, stripper. Stripper which is to be used for the shining, for skipping. प्रश्न नीट ऐकायचा आहे. मी शायनिंग म्हटलेलं आहे, इथं काय आहे प्रश्न, फॉर स्किनिंग द केबल इन्सुलेशन फॉर द प्रॉपर टूल इज टू बी यूज्ड. केबलचं इन्सुलेशन काढण्यासाठी कोणतं टूल वापरलं जातं, तर स्ट्रायपर हा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 19. फॉर वायरिंग अप 1.5 ton air conditioner the socket required shall have current rating of dash dash. Okay, 1.5 ton air conditioner ची वायरिंग करण्यासाठी the socket which have required current rating. Okay, current rating काय असणार आहे सॉकेटसाठी या ठिकाणी सांगायचं. ऑप्शन 1 एम्पियर, सेकंड आहे 2 एम्पियर, थर्ड ऑप्शन आहे 16 एम्पियर आणि फोर्थ आहे 5 एम्पियर. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, फॉर 16 एम्पियर सॉकेट विच इज टू बी रिक्वायर्ड फॉर 1.5 टन ऑफ एअर कंडिशनर वायरिंग. ओके, लक्षात ठेवायचं आहे 16 एम्पियर. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 20. द इक्विपमेंट यूज्ड टू मेजर इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ अ मोटार. ओके, the equipment which is to be used to measure insulation resistance of a motor. Okay, ऑप्शन आहे फर्स्ट मेगर, सेकंड आहे व्होल्टमीटर, थर्ड ऑप्शन आहे एमीटर आणि फोर्थ आहे वॅट मीटर. सो मेगर इज टू बी यूज्ड फॉर मेजरिंग इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ ए मोटार. ओके, मेगर इज टू बी यूज्ड
नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 21. The meter used to measure the speed of motor is called. Okay, speed of motor meter which is used to be measure the speed of motor which is called dash dash. Okay, option first potentiometer, second tachometer, थर्ड ऑप्शन आहे ॲमीटर आणि फोर्थ ऑप्शन आहे व्होल्टमीटर. सो योग्य आन्सर काय असणार आहे टॅकोमीटर. The meter which is to be used to measure the speed of motor is called tachometer. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 22. How we can change the direction of rotation of DC motor. ओके, DC मोटारची डायरेक्शन आपण कशा प्रकारे चेंज करू शकतो हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट बाय चेंजिंग एदर आर्मेचर ऑफ फील्ड टर्मिनल, सेकंड आहे बाय चेंजिंग बोथ आर्मेचर आणि फील्ड टर्मिनल्स, आणि थर्ड आहे बाय शॉर्टनिंग आर्मेचर अँड फील्ड टर्मिनल, आणि फोर्थ ऑप्शन आहे बाय ओपनिंग फील्ड टर्मिनल. सो प्रश्न क्रमांक 22चा योग्य आन्सर काय असणार आहे बाय चेंजिंग आयदर आर्मेचर ऑफ फील्ड टर्मिनल. ओके, काय केलं जातं डी सी मोटारचं डायरेक्शन रोटेशन ऑफ डायरेक्शन कशा प्रकारे चेंज करू शकतो बाय चेंजिंग दी आयदर आर्मेचर ऑफ फील्ड टर्मिनल. ओके, फील्ड टर्मिनलचं किंवा आर्मेचर चेंज करून काय केलं जाऊ शकतं तर डी सी मोटारचं डायरेक्शन चेंज करता येऊ शकते. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 23. द पर्पज ऑफ नो वोल्ट कॉइल इन अ 4-point starter is to. Okay, the purpose of no volt coil in a 4-point starter is to dash dash. Option is release handle of starter when there is no supply. Second option speed up motor. Third आहे stop the motor, and fourth option is plug the motor. So here is the right answer is release handle of starter when there is no supply. Okay, release the handle of starter when there is no supply is the right answer. Next पाहूयात प्रश्न क्रमांक 24. The material of brushes used in DC generator. DC generator material of brush material is what made up of. Okay, which material is to be required? Option is first copper, second aluminum, third carbon, and fourth silver. Okay, the material used in a DC generator motor bush material is made up of what material? Okay, option is copper, aluminum, carbon, and silver. So right answer is carbon material. Okay, next पाहूयात प्रश्न क्रमांक 25. A series motor is always started on. Series motor is always started on. Option first load, second no load, third less load, very less load. So series motor is always started on load condition. Okay, option first is the right answer. Next पाहूयात प्रश्न क्रमांक 26. Which of the following is not required in overhauling of the DC motor? Okay, which of the following is not required of overhauling of a DC motor? Option first pulley puller, second bearing puller, third center punch, fourth frequency meter. So योग्य आन्सर काय असणार आहे frequency meter. Fourth option is the right answer, which is not required for in overhauling of DC motor. Frequency meter is not to be required. Then what required? Pulley puller is also required, bearing puller and center punch is the required. Okay, next पाहूयात प्रश्न क्रमांक 27. In case of DC motor, the overload relay setting should be dash dash time the rated current of the motor. Okay, in case of DC motor, the overload relay setting is to be required of dash dash time related to current of motor. So option तुम्ही पाहू शकता या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे
1.5 times. Okay, 1.5 times is rated current of the motor. 1.5. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 28. वी कॅन चेंज डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर बाय वॉट. ओके, 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटारची डायरेक्शन आपण कशा प्रकारे चेंज करू शकतो या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट इंटरचेंजिंग ऑल द फेजेस, सेकंड आहे इंटरचेंजिंग एनी 2 फेजेस, थर्ड आहे बाय शॉर्टिंग आर अँड वाय टर्मिनल आणि फोर्थ आहे बाय शॉर्टिंग वाय अँड बी टर्मिनल. ओके, सो कशा प्रकारे आपण 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटारची डायरेक्शन चेंज करू शकतो, तर इंटरचेंजिंग बाय एनी 2 फेजेस. ओके, ऑप्शन सेकंड इज दी राईट आन्सर असणार आहे. बाय इंटरचेंजिंग एनी 2 फेजेस ऑफ दी मोटार वी कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ स्क्विरल केज इंडक्शन मोटार. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन 29. The overload relay setting, that is overload current, should be about dash dash times of HP rating of the motor. ऑप्शन पहा, तर योग्य आन्सर काय असणार आहे 1.5. प्रिव्हियस क्वेश्चन वी हॅव सी दी रेटेड एम्पियर ऑफ द मोटार which is to be 1.5 times of HP rating of the motor. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 30. व्हाईल रनिंग डेल्टा मोड each winding of 3 phase squirrel cage induction motor receives dash dash supply of if the operation voltage is 440 volt. ओके, सो या ठिकाणी ऑप्शन पाहू शकता, तर योग्य आन्सर काय असणार आहे 440 वोल्ट. 440 वोल्ट हे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 21. व्हाईल स्टार्टिंग द स्लिप रिंग इंडक्शन मोटार ऑन रोटर रेजिस्टन्स स्टार्टर फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ओके, स्लिप रिंग इंडक्शन मोटार ऑन अ रेजिस्टन्स स्टार्टर फॉलोइंग स्टेटमेंट इज टू बी ट्रू. ट्रू स्टेटमेंट ओळखायची आहे. स्लिप रिंग मोटार ज्यावेळेस सुरू करतो आपण रेजिस्टन्स मोटारवर, तर त्यावेळेस योग्य आन्सर काय असणार आहे यावेळी रेजिस्टन्स इज चेंज्ड फ्रॉम लो टू हाय व्हॅल्यू. त्याचं रेजिस्टन्स काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं फ्रॉम लो टू हाय. ऑप्शन सेकंड आहे रेजिस्टन्स टू चेंज्ड फ्रॉम हाय टू लो, किंवा हायपासून लो कडे चेंज होऊ शकतो. तर थर्ड ऑप्शन आहे चेंज फ्रॉम मीडियम टू लो. फोर्थ ऑप्शन आहे चेंज फ्रॉम मीडियम टू हाय. सो प्रश्न क्रमांक 31 योग्य आन्सर काय असणार आहे रेजिस्टन्स इज चेंज्ड फ्रॉम हाय टू लो व्हॅल्यू. ओके, सेकंड ऑप्शन इज दी राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 32. द रेजिस्टन्स ऑफ स्टार्टिंग वाइंडिंग. Okay, the resistance of starting winding in case of single phase induction motor is dash dash at that running winding. Okay, so योग्य आन्सर काय असणार आहे हाय. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 33. द फंक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल स्विच. ओके, सेंट्रिफ्युगल स्विचचं फंक्शन विचारलेलं आहे इन केस ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटार. ऑप्शन इज disconnect running winding, second disconnect starting winding, third disconnect both the winding running and starting, fourth option आहे to short starting and running winding. So function of centrifugal switch is the disconnect starting winding. Okay, disconnect starting winding in case of single phase induction motor. So option second is the right answer. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 34. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटार कॅन बी चेंज्ड बाय. ओके, सिंगल फेज इंडक्शन मोटारचे डायरेक्शन आपण कशा प्रकारे चेंज करू शकतो. ऑप्शन आहे इंटरचेंजिंग स्टार्टिंग रनिंग वाइंडिंग टर्मिनल, सेकंड आहे ओपनिंग स्टार्टिंग वाइंडिंग, आणि थर्ड
ऑप्शन आहे इंटरचेंजिंग बोथ वाइंडिंग सायमल्टेनियसली आणि फोर्थ आहे इंटरचेंजिंग दी सप्लाय कनेक्शन. So here is right answer is by interchanging starting running winding terminal. Okay, so first option is the right. प्रश्न क्रमांक 35. If input AC voltage is 224 volt आणि output of DC of the half wave rectifier will be dash dash volt. Okay, AC voltage is 24 volt, then output of DC half wave rectifier. Output of DC half wave rectifier या ठिकाणी विचारलेला आहे. सो ऑप्शन 1 इज द राईट आन्सर 10.8 वोल्ट. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 36. द डॅश डॅश डायोड इज यूज्ड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, ऑप्शन फर्स्ट फोटो डायोड, सेकंड झिनर डायोड, थर्ड लाइट इमिटिंग डायोड आणि फोर्थ आहे पॉवर डायोड. सो विच डायोड इज टू बी यूज्ड फॉर लाइट व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, व्होल्टेज रेग्युलेटर विच डायोड इज टू बी यूज्ड. सो ऑप्शन इज विच वन, झिनर डायोड. ओके, झिनर डायोड इज टू बी यूज्ड फॉर व्होल्टेज रेग्युलेटर. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 37. फॉलोइंग डिवाइस कॅन बी यूज्ड ॲज अ सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, ऑप्शन फर्स्ट डायोड, सेकंड ट्रान्झिस्टर, थर्ड ट्रायल, फोर्थ आहे डायल. सो ऑप्शन विच वन इज द राईट, सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, ऑप्शन 37 प्रश्न क्रमांक 37चं योग्य आन्सर काय असणार आहे, ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर इज यूज्ड ॲज अ सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, ट्रान्झिस्टर इज यूज्ड ॲज अ सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. विच वन इज यूज्ड, ट्रान्झिस्टर. अँड ॲज अ डायोड, विच डायोड इज यूज्ड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर, झिनर डायोड इज यूज्ड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. आणि सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर कोणता आहे, ट्रान्झिस्टर यूज टू बी यूज्ड फॉर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. ट्रान्झिस्टर इज टू बी यूज्ड फॉर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. फॉर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. ओके, फॉर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 38. द फंक्शन ऑफ द हीट सिंक. फंक्शन ऑफ हीट सिंक इन पॉवर सप्लाय इज डॅश डॅश. ओके, हीट सिंक इन पॉवर सप्लाय इज डॅश डॅश. सो डिसिपेट हीट, रेग्युलर पॉवर, सेकंड रेग्युलेट हार्मोनिक्स इन द सप्लाय आणि फोर्थ आहे इम्प्रूव्ह PF. ओके, सो द फंक्शन ऑफ हीट सिंक इन पॉवर सप्लाय इज डिसिपेट हीट. Okay, for dissipate heat the heat sink is to be used. Next पाहूयात प्रश्न क्रमांक 39. The efficiency of full wave rectifier is dash dash than half wave rectifier. So a full wave rectifier efficiency is what? It is more than half wave rectifier. Second आहे lower than half wave. Third very low आणि फोर्थ आहे ऑलवेज लो. सो फुल वेव रेक्टिफायर एफिशियन्सी इज मोर दॅन हाफ वेव रेक्टिफायर. ओके, नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 40. द फिल्टर आर यूज्ड इन कंजक्शन विथ रेक्टिफायर सर्किट बिकॉज दे reduce voltage, reduce current, increase voltage आणि फोर्थ आहे remove ripples from the voltage. So filter for what purpose is to be used in a rectifier circuit? Because of remove the ripple, it removes the ripples from the voltage. Okay, it removes the ripple from the voltage. Option 4 is the right answer. So friends, here is these are the some important previous year question paper for electrical and wireman branch. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि
बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जाईल. कारण आपण या चॅनलवरती ITI इन्स्ट्रक्टर या पदासाठी अतिशय महत्त्वाची MCQ अपलोड करत असतो. सो सबस्क्राईब दी चॅनल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.